Praise the Lord. I am Amruta Joseph Sikvera. I am so happy to be with you. Happy Easter Sunday. प्रभू उठला आहे, खरोखर उठला आहे. येशूचे पुनरुत्थान झालेला दिवस, मरणावर विजय झालेला दिवस. योहान शुभवर्तमान याचा 11वा अध्याय 25व्या वचनात आपण पाहतो की देवाचं वचन सांगतं, येशूने तिला म्हटले, पुनरुत्थान व जीवन मीच आहे. जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो मेला असला तरी जगेल. हालेलुया. येशूने मृत्यूवर विजय मिळवला आहे आणि तो पुनरुत्थित झाला आहे. बायबल सांगते की उत्तम शुक्रवारी त्याचा मृत्यू झाला. त्याने क्रूस खांबावर आपले प्राण सोडले. पण ईस्टर संडे हा दिवस आहे ज्या दिवशी येशू कबरेतून बाहेर आला आणि त्याने मरणावर विजय मिळवला. अंधाराचे मृत्यूचे सर्व बंधनं तोडून तो तिसऱ्या दिवशी पुनरुत्थित झाला. त्याने मरणावर विजय मिळवला. म्हणून वचन काय सांगते की पुनरुत्थान आणि जीवन मीच आहे. जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो मेला असेल तरी जगेल. वचन काय सांगते की जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो मेला असेल तरी जगेल. त्याची आशा धरणारा मेला असेल तरी जगेल. त्याची परिस्थिती मृत झाली असेल तरी ती परिस्थिती जिवंत होईल. आता सर्व संपलं, आता सगळं फिनिश झालं आहे असं जेव्हा तुम्हाला वाटेल तेव्हा पुनरुत्थित झालेल्या येशूची आठवण तुम्ही करा आणि त्याच्यावर विश्वास ठेवा. म्हणजे तुमची सर्व मेलेली परिस्थिती पुन्हा जिवंत होईल. म्हणून वचन काय सांगतं, मी पुनरुत्थान आणि जीवन आहे आणि जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो मेला असेल तरी जगेल. खरंच मरणावर विजयी झालेला आपला बाप आहे. म्हणून आज देवाला तुम्ही तुमच्या लाईफमध्ये इन्व्हाइट करा. तुमचं मेलेलं जीवन पुन्हा पुनरुत्थित होईल. तुमची मेलेली परिस्थिती पुन्हा पुनरुत्थित होईल. तुमची मेलेली आर्थिक परिस्थिती पुन्हा जिवंत होईल. तुमच्या मेलेल्या सर्व आशा पुन्हा जिवंत होतील, पुनरुत्थित होतील. कारण आपला बाप मरणावर विजय झालेला देव आहे. तो मृत्यूशी झुंज खेळून मरणावर विजय झाला आहे. तो अंधाराशी झुंज खेळून मरणावर विजय झाला आहे. म्हणून आज तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवा आणि विश्वासाने म्हणा की हे देवा, खरंच तू मृत्यूवर विजय मिळवला आहे, अंधारावर विजय मिळवलेला आहे. आणि विश्वासाने तुम्ही तुमच्या मुखाने कन्फेस करा, कबूल करा की प्रभू उठला आहे, खरोखर उठला आहे. प्रभू उठला आहे, खरोखर उठला आहे. प्रभू उठला आहे, खरोखर उठला आहे. असं तुम्ही आज तुमच्या मुखाने कन्फेस करा, कबूल करा आणि विश्वास ठेवा की तुमची प्रत्येक परिस्थिती देवाज बदलून टाकेल. तुमची मृत झालेली परिस्थिती देवाज जिवंत करेल. हॅपी ईस्टर संडे. तर चला, देवाच्या या जिवंत वचनावर आपण विश्वास ठेवूया, त्याच्या वचनाला क्लेम करूया. नक्कीच ह्या वचनाद्वारे देव तुम्हाला खूप खूप आशीर्वादित करू. शाल वी प्रे. हालेलुया. स्तुतीस पात्र, स्तुतीस योग्य देवा, धन्यवाद देते. हात उंच करून तुझी स्तुती, तुझा गौरव करते ईश्वराच्या. तुझ्या नावाला मान, महिमा, गौरव आता आणि सदा सर्व काळ असू दे ईश्वराच्या. सुंदर अशा दिवसासाठी मनापासून तुझे आभार मानते. हो ईश्वराच्या, तू विजयी झालेला देव आहे. तू मरणावर विजय झालेला देव आहे. तू पुनरुत्थित देव आहे प्रभू ईश्वपा. खरंच प्रभू ईश्वपा, आमचं खूप मोठं प्रिव्हिलेज आहे. आम्ही खूप नशीबवान आहोत प्रभू ईश्वपा, कारण की तू आमचा बाप आहे. जिवंत देवाची आम्ही लेकरं आहेत. खरंच मनापासून तुझे आभार मानते, उपकार मानते ईश्वराच्या. आग्रहाची विनंती करत आहे प्रभू ईश्वपा, ज्यांची परिस्थिती आज मृत झालेली आहे प्रभू ईश्वपा, ज्यांच्या आशा आज मृत झालेल्या आहेत प्रभू ईश्वपा, ज्यांची आर्थिक परिस्थिती आज मृत झालेली आहे प्रभू ईश्वपा, हो ईश्वराच्या, त्यांची परिस्थिती तू जिवंत कर. त्यांचे सर्व मेलेले प्रभू ईश्वपा आशीर्वाद तू आज जिवंत कर प्रभू ईश्वपा. त्यांची सर्व मेलेल्या आशा तू आज पुनरुत्थित कर प्रभू ईश्वपा आणि तू त्यांच्या लाईफमध्ये एंटर कर प्रभू ईश्वपा आणि तुझ्या पुनरुत्थानाचं सामर्थ्य त्यांच्या लाईफमध्ये येऊ दे ईश्वराच्या. माझा विश्वास आहे ईश्वराच्या की तू माझी आज प्रार्थना ऐकलेली. आय प्रे इन द नेम ऑफ जीसस. आमेन.